नमस्कार. आपण आज डिस्कस करणार आहे एन्व्हायरमेंटमधला इकोसिस्टीम हा चॅप्टर. इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था, पारिस्थितिकी. मागं आपण इकोलॉजी आणि एन्व्हायरमेंट हे थोडं बेसिक टर्म्स त्याच्या समजून घेतल्या. इकोलॉजीशी संबंधित काही बेसिक टर्म्स राहिल्या पॉप्युलेशनसारख्या, त्या आपण नक्की रविवारी म्हणजे उद्या कंप्लीट करू. इकोसिस्टीम पहिले अगोदर पूर्ण समजून घेऊ काय असते. इकोसिस्टीम सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे एन्व्हायरमेंटमधला, बेसिक एन्व्हायरमेंटमधला. चला पाहू इकोसिस्टीम म्हणजे काय. डेफिनेशन पाहू अगोदर. कोणताही ऑर्गॅनिझम असू द्या, जगातला कोणताही ऑर्गॅनिझम हा एकटा राहू शकत नाही. यासाठी तो दुसऱ्या ऑर्गॅनायझम सोबत नाही का काही संबंध ठेवते, व तसेच त्याचे संबंध नाही काय एन्व्हायरमेंटसोबतही इंटरॅक्ट करतो. तो कोणताच ऑर्गॅनिझम काय राहू शकत नाही या जगात, एकटा राहू शकत नाही. तो दुसऱ्या ऑर्गॅनिझमसोबत संबंध ठेवतो आणि तसेच तो एन्व्हायरमेंटसोबतही काय करतो, इंटरॅक्ट करतो. सोबत आल्यावर पॉप्युलेशन वाढते, पॉप्युलेशन वाढल्यावर कम्युनिटी तयार होते आणि कम्युनिटी तयार झाली का त्यापासून बनते इकोसिस्टीम. समजलं पूर्ण कन्सेप्ट. चला मग खतरनाक डेफिनेशन काय आहे. पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांच्या एकत्रीकरणातून आकारास येणारी व्यवस्था म्हणजे परिसंस्था. म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक जे कंपोनंट आहे यापासून आकारास येणारी संस्था म्हणजे काय होते, परिसंस्था, इकोसिस्टीम. हा जो कन्सेप्ट दिलेला आहे हा दिलेला आहे 1935 मध्ये ऑर्थर टानसली, यूकेचे आहे. यूकेचे ऑर्थर टानसलीनं ऑर्थर टान्सलीनं हा कन्सेप्ट दिला 1935 मध्ये. इकोसिस्टीम, ठीक आहे, जैविक आणि अजैविक घटकाच्या एकत्रीकरणास आकारणास येणारी व्यवस्था म्हणजे इकोसिस्टीम. इकोसिस्टीम जे असते ना, इकोसिस्टीम हे स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट ऑफ एन्व्हायरमेंट. UPSC न विचारलेला क्वेश्चन आहे. 90% लोकांना चुकवला होता. का बरं? सगळ्यांना उत्तर मारलं ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम आहे एन्व्हायरमेंटचा स्मॉलेस्ट युनिट, पण स्मॉलेस्ट युनिट आहे ऑर्गॅनिझम, पण स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट विचारलं तर काय म्हणसान, इकोसिस्टीम. ठीक आहे. त्यानंतर या इकोसिस्टीमचे काही जैविक घटक असते आणि काही अजैविक घटक असते. तर पाहू आपण पहिले बायोटिक कंपोनंट म्हणजे जैविक घटक, परिसंस्थेचे बायोटिक घटक. बायोटिक घटक आहे हे सर्व जैविक घटक. ठीक आहे. सगळ्यात पहिले प्रोड्युसर म्हणजे स्वयंपोषी म्हणजे कसं, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. वनस्पती काय करते, स्वतःचे अन्न काय करते, स्वतः तयार करते, त्याला आपण काय म्हणतो, स्वयंपोषी. हरित वनस्पती हे काय झाले, प्रोड्युसर, उत्पादक. त्यानंतर दुसरे येते कन्झ्युमर. बायोटिक कंपोनंटमध्ये कन्झ्युमर म्हणजे कोणते कोणते पहा. 3 टाईप पडते, प्राथमिक, द्वितीय, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर. तर पहा, प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे कोणते, वनस्पती खाणारे, गाय आणि हरिण काय खाते, वनस्पती. सेकंडरी कन्झ्युमर म्हणजे मांसभक्षक, वाघ. तृतीय टर्सरी कन्झ्युमर सर्वभक्षी, मानव वनस्पती खाते आणि मांसही खाते. माणूसच नालायक सर्वात जास्त दिसत असत. तर बा, प्रायमरी कन्झ्युमर वनस्पती खाणारे, गाय हरिण. सेकंडरी कन्झ्युमर मांस खाणारे, वाघ. याच्यासाठी एक वर्ड असते, तुम्ही माहीत असाल, हर्मिवोरस. हे झाले हर्मिवोरस, वनस्पती खाणारे. त्यानंतर ओमनिवोरस म्हणजे हे दोन्ही खाणारे. ठीक आहे. त्यानंतर कार्निवोरस म्हणजे मांसभक्षी जे प्राणी आहे त्याला म्हणतात. चला समोर. त्यानंतर तिसरा कंपोनंट आहे बायोटिक, डिकम्पोजिशन. आता डिकम्पोजिशन म्हणजे काय, कार्बनी पदार्थाचे नाही काय
अकार्बनी पदार्थात रूपांतरण करणे म्हणजे डिकम्पोजिशन करणे. काही जीवाणू काय करते, मृत प्राणी आणि वनस्पतीचे विघटन करते. आपल्याला माहित आहे मृत प्राणी, त्याच्यानंतर वनस्पती हे लाखो वर्ष जमिनीखाली दबल्या गेल्या म्हणून आपल्याला काय भेटला, कोळशाची निर्मिती कशी झाली, दाब पडला त्याच्यावर. ठीक आहे, वनस्पती. त्याच्यानंतर अबायोटिक कंपोनंट कोणते, हे झाले बायोटिक कंपोनंट. कोणते कोणते बायोटिक कंपोनंट, 3: प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि डिकम्पोजिशन. त्यानंतर अबायोटिक कंपोनंट कोणते आहे मग इकोसिस्टीमचे, टेम्परेचर, लाईट. ठीक आहे, त्यानंतर वॉटर पाणी, रॉक्स म्हणजे खडकं, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, लिक्विड्स, हे सर्व काय अबायोटिक कंपोनंट आहे. ठीक आहे, ॲटमॉस्फिअर समजलं असं. बायोटिक म्हणजे जिवंत, अबायोटिक म्हणजे निर्जीव, सजीव आणि निर्जीव. ठीक आहे, चला समोर. इकोसिस्टीम 2 टाईपचे असते, एक आहे नॅचरल इकोसिस्टीम आणि दुसरी आहे मॅनमेड इकोसिस्टीम. पहा, नॅचरल इकोसिस्टीम म्हणजे ओशन आहे, ग्रासलँड आहे, लेक्स आहे, समुद्र, गवताळ प्रदेश, लेक्स म्हणजे तलाव. मॅनमेड इकोसिस्टीम, फिश फॉट आपण तयार केला आहे, पॅडी फील्ड आपण तयार केलेली आहे. हे सर्व काय तर इकोसिस्टीमचे टाईप आहे, नॅचरल आणि मॅनमेड. त्यानंतर याचे 2 फॅक्टर आहे, एक आहे तापमान आणि दुसरा आहे वर्षण. 2 फॅक्टर, तापमान आणि वर्षण. त्यानंतर बा ह्या 10 डेफिनेशन आहे इम्पॉर्टंट टर्म्स. हे 10 डेफिनेशन जर तुम्हाला समजल्या तर यावरच प्रश्न राहते, याच्या बाहेर याच्यावर प्रश्न विचारत नाही. तर पहा, राज्यसेवेलाच विचारलेला हा प्रश्न आहे 2018 मध्ये. इकोटोन म्हणजे काय होते पाहून घेता राज्यसेवेचा पेपर प्रिलिमचा. 2 वेगवेगळ्या लगतच्या इकोसिस्टीम मधील संक्रामक प्रदेश म्हणजे इकोटोन. पहा, समजलं नाही, हे एक इकोसिस्टीम आहे, हे दुसरं इकोसिस्टीम आहे. यांच्या दरम्यानचा जो भाग राहील संक्रमित भाग, याला काय म्हणते, इकोटोन. फॉर एक्झाम्पल देतो, पहा, इकडे आहे दलदलीचा प्रदेश आणि इकडे आहे गवताळ प्रदेश. आणि हा जो मधातला भाग आहे, या भागात नाही काय दलदलीचा प्रदेशातलं पाणी येते आणि गवताळ प्रदेशातलं इथं गवती आढळते. पाणी आहे, हरित वनस्पती आहे, तर सगळ्यात जास्त हायर प्रोडक्टिव्हिटी आहे आणि हायर बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता इथं जास्त आहे. ठीक आहे, याला म्हणतात इकोटोन. म्हणून इथं विशेषता काय इकोटोनची, इकोटोनमध्ये नाही का नेहमी बायोडायव्हर्सिटी आणि उत्पादकता काय असते, प्रोडक्टिव्हिटी जास्त असते. पहा, 2 वेगवेगळ्या लगतच्या परिसंस्थेमधील संक्रमणात्मक प्रदेश म्हणजे काय होते, इकोटोन. ठीक आहे, ते लक्षात ठेवता, ग्रासलँड आणि वेटलँडच्या दरम्यानचा भाग. त्यानंतर एज इफेक्ट. एज इफेक्ट म्हणजे इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ इकोटोन. हे नाही काय इकोटोनचाच काय, इकोटोन आताच पाहिला आपण, 2 इकोसिस्टीमच्या दरम्यानचा संक्रमित प्रदेश. एक कॉन्सेप्ट सांगतो, मला सांगा, वेटलँड आणि आपण काय पाहिलं ग्रासलँड. ठीक आहे, हा जो संक्रमित प्रदेश आहे तिथं दोन्ही याच्या क्वालिटी आढळते. इथं सरळ सरळ कॉन्सेप्ट आहे, इथं बायोडायव्हर्सिटी जास्त राहणार आहे आणि इथं काय राहणार, इथंच पाहिलं पण उत्पादकताही जास्त राहणार आहे. तर म्हणून एज इफेक्ट म्हणजे काय होते, असा भाग जो 2 इकोसिस्टीमच्या दरम्यान आहे आणि जिथे काय बायोडायव्हर्सिटी आणि उत्पादकता जास्त आहे. म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिकच आहे ना इकोटोनचं, म्हणून म्हटलं आहे इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ इकोटोन. त्यानंतर एज स्पेसिसमध्ये म्हणजे काय होते, इकोटोनमध्ये आढळणाऱ्या प्रजाती. हा इकोटोन इंटरेस्टिंग झोन आहे, सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी आहे. तर इथं ज्या प्रजाती आढळते त्यांना काय म्हणते, एज स्पेसिस असं म्हटलं जाते. चला, हे 3 गोष्टी समजल्या आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन, निचे म्हणजे काय होते, तर बा हॅबिटेट प्लस रोल म्हणजे याचा अर्थ काय, निचेवर पण प्रश्न विचारते UPSC. हो, आपण निचे म्हणजे तुम्ही काय करून राहिले, स्टडी करताय, समजा स्टडी चालू आहे तुमचा, तुम्ही रूममध्ये राहता तुमच्या, हे तुमची नाही का रूम आहे, हे तुमची रूम आहे. मला सांगा सरळ सरळ, रूममध्ये तुमचं अधिवास आहे, तुम्ही इथं राहून राहिले, परंतु तुम्ही अभ्यास करता
तर तुम्ही 2 ठिकाणी जाता. एक लायब्ररीमध्ये अभ्यास करायला आणि क्लासमध्ये जाता. ठीक आहे. भलेही तुम्ही रूममध्ये राहून राहिले, हा झाला तुमचा अधिवास, पण तुमचे कार्य करण्याचे क्षेत्र किती आहे? लायब्ररी प्लस क्लास तुमचा. तर हे तिन्ही मिळून बनते निचे. तुमचा निचे आहे रूम प्लस लायब्ररी प्लस क्लास. म्हणजे जिथं तुम्ही अधिवास करता ते आणि जिथं तुम्ही रोल म्हणजे जिथं कार्य करता, लायब्ररी आणि क्लास हे सगळं मिळून बनते निचे. समजलं असं. त्यानंतर याचे टाईप आहे काही फंडामेंटल निचे. पहा सांगतो. फंडामेंटल निचे म्हणजे काय होते? फंडामेंटल निचे आणि दुसरा रिअलाइज निचे. फंडामेंटल निचे म्हणजे काय होते? राहण्यासाठी उपयुक्त परिस्थिती जिथे असेल, म्हणजे ज्याला धोका नाही असा भाग, पण तो तिथे जात नाही. तसं समजतच नाहीये. हे डायग्राम लक्षात घ्या. हा आहे फंडामेंटल निचे आणि हा आहे रिअलाइज निचे. ठीक आहे. पहा ॲक्च्युअली मध्ये काय, समजा एखादा वाघ आहे, हा नाही काय या एरियापर्यंत जाऊ शकते, या एरियापर्यंत जाऊ शकतो, तिथं जाण्यासाठी त्याची उपयुक्त परिस्थिती आहे, परंतु तो याच भागात राहते, याच्या बाहेर तो निघतच नाही. हा इथेच राहतो, इथेच सर्व काही करतो, परंतु ॲक्च्युअलमध्ये त्याने इथपर्यंत जायला पाहिजे होतं. फंडामेंटल निचे म्हणजे काय होतं? मग तो राहण्यासाठी उपयुक्त परिस्थिती आहे, पण तो तिथं कधीच जात नाही, जाण्यात धोका तो पत्करत नाही, त्याला म्हणते फंडामेंटल निचे. आणि रिअलाइज निचे म्हणजे जिथं आहे तिथंच तो सर्वाईव्ह करत आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन म्हणजे काय होते? गॉजियस लॉ ऑफ कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन म्हणजे जेव्हा दोन पेसीस एकाच रिसोर्सेससाठी भांडणं करतात, जेव्हा दोन पेसीस काय एकाच रिसोर्सेससाठी भांडणं करतात, त्यांना आपण काय म्हणतो? कॉम्पिटिशन. पहा याच्यासाठी आपण गॉजियस लॉ ऑफ कॉम्पिटिशन समजून घेऊ. जर दोन प्रजाती नाही का एका निचेमध्ये असेल व तेथे रिसोर्सेसची कमतरता आहे, म्हणजे संसाधनाची कमतरता आहे, तर पॉवरफुल प्रजाती टिकून राहते व कमजोर प्रजाती नष्ट होते. समजून सांगतो काय म्हणत आहे. वाघ आहे आणि दुसरा एखादा कोणताही समजा लांडगा आहे, एक एक्झाम्पल आहे. दोघे जण मांस खातात. ठीक आहे. एकच हरिण आहे. ठीक आहे. मला सांगा काय होते? एकच हरिण आहे, वाघ आणि लांडगा आहे, एकाच भागामध्ये राहते, एकच ते निचे आहे, तिथं एकच हरिण आहे, या दोघात काय होईल? कॉम्पिटिशन होईल. मग दोघात भांडणं होईल, तर याच्यात जिंकन कोण? ऑब्व्हियसली वाघ. म्हणजे जो पॉवरफुल आहे तो काय होऊन जाईल? सर्वाईव्ह करेल, आणि जो कमजोर राहील तो मरून जाईल. याला काय म्हणते? गॉजियस लॉ ऑफ कॉम्पिटिशन. त्यानंतर बा कीस्टोन स्पेसिस. बा कधी कधी तुम्ही पाहिली असाल अशी इमारत राहते. मला सांगा या इमारतीचा सर्वात महत्त्वपूर्ण पार्ट कोणता आहे? हा जर काढला, हा एवढा जर पार्ट काढला आपण, तर याला काही महत्त्व राहील काय? काहीच महत्त्व राहत नाही. हे दोन मग फक्त नाही काय असे लाकडं राहील, बस, बाकी काहीच नाही. म्हणजे काय होते? अशी महत्त्वपूर्ण प्रजाती जर ती तिथं उपस्थित नसेल तर त्या इकोसिस्टीममध्ये समस्या निर्माण होते. अशी इम्पॉर्टंट स्पेसिस आहे, ती जर उपस्थित नसेल तर तिथं काय होते? इकोसिस्टीममध्ये समस्या निर्माण होते. फॉर एक्झाम्पल आपले आई बाबा घरी नाही, आपण काही करू शकतो, ते तिथं हजर नाही आहे. ठीक आहे. दुसरं याचं एक्झाम्पल देतो. काय होते तुम्हाला माहीत असेल, समुद्रकाठीने एक कवडी आहे, कवडी भेटते, कवडी सापडते व ही सर्व एरियामध्ये कब्जा करते. एवढी भयानक फैलते ते कवडी, सगळ्यात जास्त ग्रोथ आहे तिची. आणि नंतर तिथं एक फिश आहे, तिला म्हटलं जाते स्टार फिश. हे स्टार फिश काय करते? या कवडीला नाही काय खाते. ठीक आहे. म्हणजे कमी करते त्याचं. हे स्टार फिशचं अन्नच आहे कवडी. आता मला सांगा या एरियामध्ये स्टार फिश नाहीच आहे, संपली स्टार फिश एखाद्या समुद्रकाठच्या भागात. कवडी एवढी वाढन की बाकीच्या प्रजाती त्या काय करून टाकन? खतम करून टाकन. म्हणजे मला सांगा या एरियामधलं कीस्टोन फिशिस कोण झाला? स्टार फिशिस.
स्टारफिश. आलं लक्षात? स्टारफिश काय झाला, कीस्टोन फेसिस. तो जर तिथं अब्सेंट असाल तर कवडी वाढल, आणि कवडी जर वाढली तर तिचं इकोसिस्टीम डिस्टर्ब होऊन जाईल. त्यानंतर असते नेक्स्ट फ्लॅगशिप स्पेसिस. याचं अजून एक्झाम्पल देऊ काय? पहा, लॉयन जर जंगलात नसले तर हरणाची संख्या नाही काय वाढून जाईल, आणि हरणाची जर संख्या वाढली तर हरिण काय खाय, ग्रास खाईल, गवत खाईल. जास्त हरिण जास्त गवत खाईल. बघ, त्यांना काही दिवसांना गवत संपून जाईल, त्यांना अन्नच मिळणार नाही, तर उपास मारीन मरण. म्हणून हे जे सिस्टीम आहे, लॉयन काय करते, हरिणले खाते, हे सिस्टीम बरोबर आहे, याच्यात कोणी डिस्टर्ब नाही करायला पाहिजे. त्यानंतर पहा फ्लॅगशिप स्पेसिस. एक्झाम्पल पहा, फ्लॅगशिप स्पेसिस म्हणजे काय होते. समजा लॉयन आहे आणि मोर आहे, हे सर्वात सुंदर आहे, यांचं संरक्षण करण्याचं गव्हर्नमेंट ठरवते. एखादा भाग आहे, समजा ताडोबा आहे, तिथं नाही का ताडोबाचे वाघ फेमस आहे. गव्हर्नमेंट ठरवलं ताडोबा जंगल जे आहे त्याचं नाही का संरक्षण करायचं, आणि ते वाघासाठी संरक्षित घोषित करायचं. मला सांगा, गव्हर्नमेंट नाही का वाघाचं संरक्षण करता करता इतर जे प्राणी आहे तिथं त्याचे संरक्षण होऊनच राहिलं ना आपोआप. म्हणून फ्लॅगशिप स्पेसिस ही काय महत्त्वाचा रोल निभावते. त्याच्यानंतर पहा इकोटाईप. इकोटाईप म्हणजे होते पर्यावरणानुसार बदलणारे. इकोटाईप म्हणजे काय होते, पर्यावरण एन्व्हायरमेंट कंडिशननुसार चेंज होणारे. त्यानंतर पहा स्पेसिशन. पर्यावरण आणि भौगोलिक परिस्थितीमुळे एकाच जातीच्या दोन प्रजातीमध्ये फरक आढळून येतो. पहा, दोघं जण आहे, समजा दोन मांजर आहे, समजा काय झालं, काही या एरियातल्या मांजर नाही का काही पर्वत पार करून इकडे आल्या. इकडे जॉग्राफिकल कंडिशन वेगळी आहे आणि इकडच्या मांजर वेगळी आहे. तर स्पेसिशन म्हणजे काय होते, तर या दोघात नाही का एकाच जातीचे आहे, एकाच सर्व याचे आहे, त्याची जाती एक आहे, सर्व एक आहे, परंतु भौगोलिक परिस्थिती बदलल्यामुळं काय झालं, यांच्यात काही फरक आढळून येते. ठीक आहे. त्यानंतर इकोलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय होते ते पाहू आपण. पहा, इकोलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय होते, इथं लिहिलं आहे पण बरोबर लिहिलं नाही आहे. पर्यावरणानुसार नाही काय परिस्थितीत बदल होणे, पर्यावरणानुसार परिस्थितीत बदल घडून आणणे, तसेच स्थैर्य प्राप्त होणे. पहा, पर्यावरणानुसार काय झालं पाहिजे, बदलही झाला पाहिजे आणि स्थैर्य प्राप्त झालं पाहिजे. पहा, याचं नाही काय दोन टाईप येते याचे, प्रायमरी सक्सेशन आणि सेकंडरी सक्सेशन. प्रायमरी सक्सेशन म्हणजे काय होते, असा भाग जिथं नाही काय सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती. ठीक आहे, नव्हतीच, बिलकुल नव्हती, सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती, परंतु कालांतराने काही पर्यावरणात असे चेंजेस झाले जिथं नाही काय झालं, सजीव सृष्टी निर्माण झाली. याला काय म्हणते, प्रायमरी सक्सेशन. आलं कन्सेप्ट लक्षात? पारिस्थितिकी अनुक्रमणमधलं प्राथमिक अनुक्रमण म्हणजे काय होते, असा भाग जिथं सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती परंतु कालांतराने काय झालं तिथं अस्तित्वात आली. UPSCने विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर पास सेकंडरी सक्सेशन, जिथं अगोदर सजीव सृष्टी अस्तित्वात होती परंतु काही असे कारण झाले, आग लागली असन, काही झाली असन, तिची जे भाग होता तो नाही का नष्ट झाला, परंतु अजून कालांतराने परिस्थितीत बदल झाला आणि तिथं परत सजीव सृष्टी नाही का निर्माण झाली, त्याला म्हणतात सेकंडरी सक्सेशन. पहा, प्रायमरी सक्सेशन म्हणजे काय होते, जिथं काहीच नव्हतं तिथं काय झाली, सजीव सृष्टी अस्तित्वात आली. सेकंडरी सक्सेशन म्हणजे जिथं अगोदर होतं परंतु नष्ट झालं काही कारणास्तव आणि परत काय आलं, तिथं सजीव सृष्टी निर्माण झाली, त्याला म्हणतात सेकंडरी सक्सेशन. आशा करतो हे समजलं असं. थँक्यू.